मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालंय। प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन झालंय। कॅन्सरशी झुंज अखेर आता अयशस्वी ठरली आहे। सिनेसृष्टीवर मात्र यामुळे शोककळा पसरली आहे। वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। धक्कादायक अशी बातमी आता सिनेसृष्टीमधून समोर येते। प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन झालंय। कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरलेली आहे। यामुळे सिनेसृष्टीवरती शोककळा पसरली आहे। मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं एक मोठं नाव मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये, मात्र एक धक्कादायक अशी बातमी आता समोर येत आहे। कॅन्सरशी झुंज अपयशी ठरलेली आहे। कॅन्सरशी हा लढा सुरू होता, मात्र कॅन्सरची झुंज अखेर अयशस्वी ठरली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत। श्रेयस, धक्कादायक अशी बातमी आहे। प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन झालेलं आहे, काय सविस्तर माहिती आहे? अतिशय दुःखद बातमी करण आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर प्रिया मराठे यांनी आपल्या वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। मागच्या 2 वर्षांपासून ते कॅन्सर झुंजत येत होत्या। अनेकदा ते हॉस्पिटलमध्ये होत्या। मागचं त्यांचं जो नाटक आहे परफेक्ट मर्डर, ते नाटक सुद्धा त्यांनी मधल्या काळी सोडलं होतं, कारण त्यांना या गोष्टीला त्रास होत होता। मात्र आज जेव्हापासून बातमी आली तेव्हापासून संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे। प्रियानी अनेक मालिकेत काम केलं। एक अभिनेत्री जिनी हिंदी मालिकेत पण तेवढंच महत्वाची कामं केली आहेत। मग पवित्र रिश्ता असेल, साथ निभाना साथिया असेल, अशा अनेक सिनेमात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या। त्यासोबतच आता त्यांची शेवटची मालिका म्हणजे तुझेच मी गात आहे ही त्यांची शेवटची मालिका ठरली। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आलेली मालिका, त्याच्यात पण त्यांनी काम केलं। ताराणी मालिकेत पण त्या होत्या। मात्र मालिके विश्वातलं सगळ्यात मोठं नाव असं प्रिया मराठे यांचं होतं आणि आज त्यांचं जाण्याने कुठे ना कुठे संपूर्ण सिनेसृष्टीवरच शोककळा पसरली आहे। अगदी श्रेयस, अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे। प्रिया मराठे यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे केले जाणार आहे त्याबाबतची काय अधिकची माहिती मिळाली आहे का? त्यांच्या मीरा रोडला आता थोड्याच वेळात कळेल काही गोष्टी। मात्र मिळालेल्या माहितीनुसार मीरा रोडला त्या राहायच्या, त्यामुळे त्यांचं अंत्यदर्शन हे मीरा रोडलाच त्यांच्या राहत्या घरी होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। नक्कीच श्रेयस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। मराठी अभिनेत्री प्रिया मराठेंचं निधन झालेलं आहे। अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे, त्यांचं कामच राहिलेलं आहे। साथ निभाना साथिया, पवित्र रिश्ता यासारख्या प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये सुद्धा अभिनेत्री प्रिया मराठेंनी काम केलेलं आहे। मात्र आता एक धक्कादायक बातमी सर, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अभिनेत्री निवेदिता सराफ जोडलेले आहेत। निवेदिताताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। धक्कादायक अशी बातमी आहे, प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन झालंय, काय आपली प्रतिक्रिया? म्हणजे तिला कॅन्सर झाला ह्याची मला कल्पना होती, तिने स्वतःच सांगितलं मला ते। मी तिच्याबरोबर एका हिंदी सिरियल मध्ये काम केलं होतं, केसरी नंदन म्हणून, आणि ते आमगावला असल्यामुळे मी तिथे राहत होतो, त्यामुळे खूप छान तिची अशी मैत्री झाली होती। जाताना बऱ्याच आम्ही गाडीतनं एकत्र जायचो। अतिशय गुणी अभिनेत्री, अतिशय गोड मुलगी होती। म्हणजे मला खरंच खूप धक्का बसाय। मला माहिती होतं तिला कॅन्सर आहे, पण इतक्या पटकन ही अशी बातमी कानावर येईल असं वाटलं नव्हतं, कारण शी वॉज रिअली फायटिंग इट। आणि मागे तिला मी झाले काही महिने भेटले तेव्हा ती मला अशी छान वाटली, हेल्दी वाटली, छान, नेहमी आनंदी असणारी इतकी गोड मुलगी प्रिया होती म्हणायलाच खूप मला त्रास होतोय। आत्ताच ज्योतिताईची बातमी झाली आणि त्याच्यानंतर लगेच प्रियाबद्दल ऐकलं, खूपच मनाला त्रास होतोय आणि अतिशय शंतनू कसं सांत्वन करावं कळत नाही, इतका मनाला त्रास होतोय। नक्कीच ताई, खरं तर बऱ्याच आठवणी आहेत। बऱ्याच हिंदी मराठी मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। आपण बराच काळ त्यांच्यासोबत राहिलेला आहात, काम केलेलं आहात, आपल्या काय आठवणी आहेत? मी जसं म्हटलं तसं आम्ही एकच सिरियल केली तिच्याबरोबर, केसरी नंदन नावाची, आणि आम्ही आमगावला शूटिंग असायचं, त्यामुळे जाताना बऱ्याच गाडीतनं म्हणजे मला पिकअप केली की मी तिला पिकअप करायचं आणि मी जायचो की 2-3 तास छान गप्पा व्हायच्या। आणि अतिशय सेन्सिटिव्ह आणि खूप वेल रेड आणि खूपच गोड मुलगी होती ती। तिने नवीन तो एक कॅफे उघडला होता तेव्हा, तिने आणि शंतनूने मिळून। त्याच्याबद्दल ती इतकी एन्थुझियास्टिक असायची त्या कॅफेबद्दल बोलताना, की असं आम्हाला तिथे करायचंय किंवा काय। सो अतिशय आणि खूपच मन मिळावू होती। व्हेरी डिसेंट गर्ल, खूप गोड मुलगी मला होती आणि खूप गुणी अभिनेत्री। कामही अतिशय सुंदर करायची, स्वभावही खूप शांत होता तिचा आणि मला खूप मी एन्जॉय केला तिच्या बरोबरचा टाइम त्या सिरियलच्या दरम्यान। अगदी नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल। तर
अभिनेत्री प्रिया मराठेंचं कर्करोगाने निधन झालंय.